गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे चौकट. मनू आपल्या शेजारच्या काकूंच्या नवीन घराची चौकट बसवणार आहेत आज. हळदी कुंकवाला चाललीये मी, तू येणार आहेस का असं म्हणत आजी घराच्या बाहेर पडायला लागली. अगं आजी म्हणजे काय, तू चल म्हणजे कळेल तुला. रविवार असल्यानं मनू निवांत होती, त्यामुळे ती आजी सोबत गेली. लाकडी चौकटीची रीतसर पूजा करून ती उभारली गेली. मनू ही चौकट बर का, आजी ही तर प्रत्येक घरालाच असते की, मग पूजा का करायची याची. अगं नवीन घर बांधतायत ना त्या, आणि घर नुसत्या भिंतींनी नाही बनत, त्यासाठी दारं खिडक्या उंबरा हवाच की, आणि ते बसवण्यासाठी चौकट हवीच. घरात जाण्या येण्याचं साधन असतं, ते घराचं तोंडच असतं असं म्हण. गणितात तर चौकटीत संख्या असतात, ती चौकट वेगळी, ती तुम्ही पाढे काढण्यासाठी आखता, आणि तो चौकटी कंस पण आहेच की गणितातला. आजीनं आणखी माहिती दिली. खेळात चौकट असते बघ, आठवते का तुला. बोलत बोलत दोघी घरी पोचल्या, पण मनूला काही केल्या आठवेना. तसं आजीने पत्ते काढून चौकटचा राजा राणी एक्का दाखवले. अरे होय की, हे कसं लक्षात आलं नाही माझ्या. हेच नाही, फक्त तुझ्या चष्म्याची काच सुद्धा चौकटीतच बसवलीये म्हंटल. अरे हो की, आणि फोटोच्या फ्रेमला सुद्धा चौकटच म्हणतात. इतकंच नाही, सगळ्या बाजूंनी मर्यादा घालून देणाऱ्या गोष्टींना सुद्धा चौकट म्हणतात बर का मनू. म्हणजेच कायद्याच्या चौकटीत न बसणारी गोष्ट, अर्थात नियमबाह्य गोष्ट. हे शब्द किंवा हे वाक्य वाचलंय बर का मी पेपरमध्ये आजी. म्हणजे नियमांची चौकट, बरोबर ना. अगदी बरोबर. आणि वाईट किंवा दुष्ट लोकांचा गट असतो ना, त्याला चांडाळ चौकडी म्हणतात. खूप मजेशीर आहे ना आजी हे. खरंच मराठी भाषा खूप भारी आहे, आणि तुझ्यामुळे मला कळतंय की या भाषेत इतके सारे शब्द आहेत, आणि या शब्दांचे इतके सारे वेगवेगळे अर्थ आहेत. गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.